हॅलो गाईज, हे बघा मी आज फणसाच्या पाऱ्याची भाजी बनवले. आता फणसाचा सीझन चालू आहे तर भाजीचा फणस सगळीकडेच अवेलेबल आहे. तर मी ह्याच्या आधी पण एकदा बनवली होती आणि आज परत बनवले. बघा, शेंगदाण्याचं कूट भरपूर सारं खिचडीत टाकतात तसं ओला नारळ खोवून लसूण जिरं आणि कढीपत्त्याचीच फक्त फोडणी मारले आणि ह्याला कांदा टॅमॅटो वगैरे काय मी घातला नाही आहे. आणि भाजीचा फणस मी उकडून घेतला 2-3 शिट्ट्या आणि तो कुस्करून असा छानपैकी खमंग असा कढीपत्ता लसूण जिऱ्याचा तडका मारून मी बघा स्मॅश करून हा भाजीचा फणस याच्यामध्ये मिक्स केलं आहे. खूपच सुंदर असा वास येतो आहे. अशी उपवासाला ही भाजी खातात. आणि आता वरून बघा मी हे ओला नारळ खवून घेतला आहे, थोडी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतले. तर मी आता हे वरून खोवलेलं खोबरं आणखीन ही अशी कोथिंबीर घालणार आहे आणि 5 मिनटं याला मस्त झाकण असं वाफ काढून घेणार आहे. एकदम भन्नाट सुंदर अशी नुसतीच भाजी डिशमधून घ्यायला छान वाटते. चपातीबरोबर ही खूप अप्रतिम लागते, पण मला ही अशी नुसतीच खायला आवडते. म्हणजे आपण फराळाची खिचडी वगैरे खातो तशी खूप छान लागते ही. आणि वरनं मी थोडीशी चवीसाठी साखर ही भुरभुरले, त्यामुळे अप्रतिम त्याची चव येते. जशी आपण साबुदाण्याची खिचडी करतो तशीच. एकदा करा, नक्की खा, खूप छान लागते भाजी. आणि इकडे बघा मी डाळिंब्याची उसळ ही बनवायला ठेवले. इकडे डाळिंब्याची उसळ माझी बनते, तीही झाले. उसळ ही पूर्ण झालेली आहे. तर चला, अशी भाजी कुणाकुणाला आवडते फणसाची. थँक्यू.